नमस्कार. लक्ष्मीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे दुधी भोपळ्याची खीर. दुधी भोपळ्याची खीर ही अतिशय टेस्टी आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. तर यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, ते तापवायला ठेवलं आहे आणि आपला दुधी भोपळा आपण मध्यम आकाराचा घेतलेला आहे, अगदी छोटा, आणि तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. किसून घेतल्यावर लगेच खीर करायला घ्यायची आहे आपल्याला, कारण की तो अगदी असा काळा पडतो. त्यामुळे लगेच किसल्याबरोबर आपल्याला खीर करायला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला दुधी भोपळा किसून झालेला आहे. तर आता आपण खीर करायला घेऊ. इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये आपला दुधी भोपळ्याचा किस आपल्याला घालून घेऊन छान परतून घ्यायचा. जसं आपण गाजरचा हलवा परतून घेतो तुपामध्ये, तर तशा प्रकारे आपल्याला हा किस परतून घ्यायचा आहे. तर हा छानपैकी 2 मिनटं आपण परतून घेतल्यावर तो थोडा मऊ होतो, शिजल्यासारखा होतो. तर त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे आणि एकीकडे आपण जे दूध तापवून घेतलेलं आहे, त्याला थोडी उकळी आली की ते थोडं घट्ट झालं तरी आपल्याला चालेल. आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. अर्धा लिटर दूध आहे इथे मी थोडं ठेवलेलं आहे. तर अर्धा लिटर दूध आपण इथे कमी घातलेलं आहे. तरी अजून थोडं लागलं तर आपण यामध्ये ॲड करू शकतो. तर इथे मी थोडं दूध घेतलेलं आहे आणि त्याला एक छानपैकी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे पाऊण वाटी, इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि वेलदोड्याची पावडर. अशा प्रकारे छान अशी घट्ट आपली खीर झालेली आहे आणि थिकनेस बघा तुम्ही, की एकदम अशी घट्ट झालेली आहे. ही खीर खूप पौष्टिक आहे, खूप चविष्ट लागते. तुम्ही करून बघा, सगळ्यांना आवडेल. फक्त सर्व्ह करताना चांगली थंडगार सर्व्ह करा. अशा प्रकारे आपली खीर रेडी आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी